मॅडम माझी स्वतःची आई आहे. तिला 50 वर्षाची आहे. तिला आम्ही 6 मुलं झालो. आणि तिला आता काय होतंय, पाळीमध्ये खूप त्रास होतोय, पोटात खूप दुखतंय आणि खूप ब्लीड होते. तिला खूप म्हणजे त्रास सहन करते. आणि सगळ्यांनी सांगितले गर्भाशय काढा आणि तिला काढायचं नाही. हे बघ, खूप घाबरते ती. तिची एक सोनोग्राफी करून घेऊया. तू जो रिपोर्ट मला मगाशी दाखवलास तो गेल्या वर्षीच्या सोनोग्राफीचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त तिला ॲडिनोमायोसिस आहे. ॲडिनोमायोसिस म्हणजे काय? गर्भाशय सुजणं, मोठं होणं. बरोबर? म्हणजे गर्भाशयाचा आतला लेयर जो आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तो तिच्या मांसपेशीमध्ये गेलाय गर्भाशयाच्या. त्यामुळे गर्भाशय हळूहळू मोठं होत चाललंय आणि म्हणून तिला ते ब्लिडिंग होत आहे. पण आता ती 50ची आहे. एक 2-4 वर्षात सुद्धा कदाचित तिची पिरियड जाऊ शकतील. आणि गर्भाशय काढणं हा एकच ऑप्शन आहे असं नाहीये. आपण आत्ता सुद्धा मायक्रोवेव्ह अब्लेजननं तिचं पिरियडमध्ये होणारं दुखणं आणि ब्लिडिंग नक्की कमी करू शकतो. ती फक्त एका दिवसाची प्रोसिजर आहे. अजिबात पेनफुल नाहीये. ती आपण ॲनेस्थेशियाच्या अंडर करतो. हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ॲडमिट होण्याची सुद्धा गरज नाहीये आणि बेड रेस्टची सुद्धा गरज नाही.